चिरोलीत सुपीक शेतजमिनी विमानतळासह इतर प्रकल्पांसाठी देण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं आज नवी दिल्लीत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे। 6 खासदारांच्या शिष्टमंडळासह शेतकरी संघर्ष कृती समितीचे संयोजक महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन उपराष्ट्रपतींना देण्यात आले। गारगोटीला मेडिकल हब बनवणार अशी प्रतिक्रिया पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे। नागरिकांच्या आरोग्य सेवेला अधिक बळ दिलं जाणार आहे, रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील असं देखील आंबेडकर म्हणाले। याच्यानंतर इथं आणखीन एक कॅथलॅब आपण सुरू करतोय, म्हणजे एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, 2D इको झाल्यानंतर सुद्धा ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी इथंच करण्यासाठी कॅथलॅबला सुद्धा आपण मंजुरी घेतली। पुढच्या 15 ऑगस्ट नंतर त्याही कामाच्या सुरुवातीला आपण जाणार आहोत की ज्याच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये कोल्हापूर नंतर गडिंग्लजच्या पाठोपाठीनं गारगोटी सुद्धा मेडिकल हब व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण सगळेजण करणार आहोत। आदर्श पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणात 202 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ठेवीदार आक्रमक झालेत। कलेक्टर कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले। इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात उपोषण। जेव्हा औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची निवडणूक होणार होती तर सगळे नेते एकत्र येऊन कशा ते निवडणुकीमध्ये आपण डायरेक्टर होता येईल, तर सगळे एकमेकांशी कट्टर विरोधी जे होते ते सगळे येऊन एकत्र ते डायरेक्टर झाले, ते बँकाची निवडणूक जिंकली। आणि आता यांच्यासाठी कोणीही असं यायला तयार नाही आहे, विरोधक आणि सत्ताधारी जे आहेत। कोणी येऊ द्या नाही येऊ द्या, मी त्यांच्या सोबत आहे आणि हे लढा आम्ही सुरू ठेवणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।